जय हिंद मित्रांनो, मी सुप्रिया मधुकर पवार नॅशनल डिटेक्टिव्ह फोर्सच्याद्वारे आयोजित प्रतियोगिता 2026च्या अंतर्गत ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. माझा प्रतियोगी क्रमांक NDFC 19 आहे आणि माझ्या भाषणाचा विषय डिटेक्टिव्ह की भविष्य में आवश्यकता हा आहे. आदरणीय परीक्षक, मान्यवर आणि माझे मित्रमैत्रिणी, आज मी तुमच्यासमोर एक उभी आहे अशा विषयावर बोलण्यासाठी जो प्रत्येकाच्या सुरक्षिततेशी थेट जोडलेला आहे. तो म्हणजे डिटेक्टिव्हची भविष्यातील आवश्यकता. होय मित्रांनो, आपण सगळेच रोज मोबाईल वापरतो, पण कधी इंटरनेटचा विचार केला आहे का? आपली जी माहिती ती किती सुरक्षित आहे? होय, आजच्या जगात गुन्हेगारी फक्त रस्त्यावर होत नाही, तर आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या बँक खात्यात आणि आपल्या ओळखीच्याच ठिकाणी घडते. त्याचबरोबर आज आपण सायबर क्राईम, ऑनलाईन फ्रॉड, हॅकिंग हे शब्द सामान्य झाले आहेत. कारण त्याचबरोबर आपल्या शॉपची चोरी, आपल्या घरावर दरोडा पडणे हे हल्लीच्या काळात वाढत चाललेलं आहे. का? कारण माणसांना कष्ट करायला नको वाटत आहेत आणि दुसरं म्हणजे त्यांना फक्त ऐकतं पाहिजे आहे. हो, तर अशा वेळी आपल्याला एक प्रश्न पडतो आणि तो प्रश्न असा उभा राहतो की सगळ्यांपासून आपलं संरक्षण कोण करणार? तर उत्तर एकच आहे, ते म्हणजे डिटेक्टिव्ह आणि डिटेक्टिव्हच. होय, डिटेक्टिव्ह म्हणजे फक्त तपास करणारा नाही, तर तो सत्य शोधणारा आणि न्याय मिळवून देणारा आहे. समाज सुरक्षित ठेवणारा खरा योद्धा म्हणजेच डिटेक्टिव्ह आहे. मित्रांनो, NDF सारख्या संस्थांनी आजच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक लोकांना न्याय मिळवून दिला आहे. महाराष्ट्रामध्ये प्रथमच पुणे या ठिकाणी सुरू झालेल्या या आज संस्थेने आपल्या अनेक तरुणांना प्रेरणा निर्माण करून दिली आहे. यामध्ये 350पेक्षा जास्त लोक आता सध्या कार्यरत आहेत. यांनी अख्ख्या भारत देशामध्ये 6पेक्षा जास्त शाखा निर्माण केल्या आहेत. होय, हे डिटेक्टिव्हचं काम अगदी एकच नंबर म्हणता येईल. मित्रांनो, यामध्ये काम करणारा व्यक्ती म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नसतो. एक तर तो इंटेलिजंट असतो, कायद्याचं नॉलेज घेणारा असतो, शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असतो. हो, आणि यामध्ये काम करणारा व्यक्ती म्हणजे स्वतःचं दुःख बाजूला ठेवून, कुटुंबाचं दुःख बाजूला ठेवून समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा, अहोरात्र कष्ट करणारा आणि सतत झटणारा व्यक्ती असतो. हेच माणसं, हेच तरुण युवक यामध्ये सध्या भरती होत आहेत. मित्रांनो, भविष्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल इंडिया, ऑनलाईन बँकिंग आणखी वाढणार आहे. गुन्हेगारी अधिकच हुशार आणि सुदृढ होणार आहे. म्हणूनच डिटेक्टिव्हची गरज कमी होणार नाही, तर भविष्यात अत्यंत महत्त्वाचे आणि आवश्यक होणार आहे. होय, आजचा तरुण या क्षेत्रात आला तर ती फक्त नोकरी करणार नाही, तर तो समाजासाठी समाज सुधारकसुद्धा बनेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डिटेक्टिव्ह बनण्यासाठी फक्त शिक्षण नाही, तर धैर्य, प्रामाणिकपणा आणि संयमही लागतो. होय, कारण सत्याचा मार्ग हा सोपा नसतो, पण तोच खरा असतो. मित्रांनो, जर आज समाज सुरक्षित नसेल तर देश मजबूत कसा होईल? आणि समाज सुरक्षेसाठी डिटेक्टिव्हचीच भूमिका खूप मोठी आहे. आपण जर विचार केला तर मी एवढं सांगेन की म्हणजे शेवटचं महत्त्वाचं सांगते. शेवटी मी एक भूमिका तुमच्यासमोर मांडते, ते म्हणजे जिथं गुन्हे आहेत तिथे डिटेक्टिव्ह आहे, तिथे डिटेक्टिव्हची गरज आहे आणि जिथे डिटेक्टिव्ह आहे तिथे न्याय हा जिवंतच आहे.